नमस्कार मित्रांनो, मैदान उद्या होते चोराडे या ठिकाणी. हे चोराडेचं मैदान जे आहे ते धुशाचं मैदान आहे. एक धुसा एक बैल. आणि हे मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला दिसेल. उद्याचं मैदान जे आहे ते संध्याकाळी आज लाईव्ह लॉट जे आहे ते काढले जातील. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या यूट्यूब चॅनलवरती. आणि सगळ्यांना उत्सुकता की उद्या नक्की कोण कोण पळतील नंदी. कारण की उद्या मला वाटतं की बकासूर पळण्याची दाट शक्यता आहे उद्या. कारण की टॉपचे नंदीसुद्धा पळताना दिसू शकतील. आता सगळे म्हणतील की उद्याच का, कारण की आता 10 तारखेला मैदान येऊन ठेपलेलं आहे. त्याच्यामुळे 10 तारखेचा एक सराव म्हणून जे आहे ते मैदान होऊ शकतं. कारण की 5 तारखेच्या मैदानामध्ये बकासूर तर काय आपल्याला दिसलेला नव्हता. कारण की सासवड मैदान जे कॅन्सल झालं त्या मैदानामध्ये बकासूर आणि बावधनकरांचा लक्ष ही जोडी जी आहे ती पळणार होती. परंतु मैदान जे आहे ते पावसामुळे रद्द झालं. नंतरच्या बरडच्या मैदानात असं वाटत होतं पळेल, परंतु बरडच्या मैदानामध्ये काय तो पळताना आपल्याला दिसलेला नाही आहे. आणि काल तर बघितलं दिवस असाच काल वाया गेला. त्याच्यामुळे आज जे आहे ते बकासूरची चिठ्ठीच्या संध्याकाळी जे आहे ते निघेल अशी मला आशा आहे. बघूया, कारण की आता बकासूरचा अजून फेरा काही निघालेला नाही आहे. बकासूरची पवनी जी आहे ती काढलेली आहे. पवनी म्हणजे ते म्हणतो ना आपण बैल वगैरे पोहायला घालतात, थोडंसं पवनी म्हणजे पाय मोकळे होतात. आणि एखाद्या वेळेस उद्याच्या मैदानामध्ये चोराड्याच्या फाटीवरती बकासूर हा असतोच, सगळ्यांना माहिती आहे. ते लकीच फाटे आहे त्याला. परंतु असो, उद्या एक मला असं वाटतं की उद्या तर दुसऱ्याच्या मैदानामध्ये दुसरा मैदान आहे मित्रांनो. दुसऱ्याच्या मैदानामध्ये उद्या एक बकासूरसोबत एक नियोजन एक चांगलं असू शकतं. कारण की आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाच्या वातावरणामुळे काही ठिकाणी मैदाने होत आहेत, काही ठिकाणी मैदानं होत नाहीत. परंतु जे हिंद केसरीचं मानाचं मैदान होणार आहे माळशिरस 61 फाटा, त्या ठिकाणी कसलाच पाऊस नाही मित्रांनो. नुसतं ढगाळ वातावरण आहे त्या ठिकाणी. आपल्याच भागामध्ये का असा पाऊस पडतो एवढा काय त्याला झाला आहे काय कळणं झालं आहे. परंतु असो द्या, पडतोय. शेतकऱ्यांसाठी चांगला दिलासा आहे, ही बाब महत्त्वाची आहे. आणि पाऊस हा पडलाच पाहिजे. कारण की आपण गरीब जेवढे शेतकरी आहेत ते पावसाच्या ह्याच्यावरतीच हे आहेत. आणि धरणं ही सगळी भरली पाहिजेत ना. कारण की आपल्या नादासाठी निसर्गाने का त्यांना त्रास द्यावा शेतकऱ्यांना, म्हणून हा जो आहे तो पाऊस हा पडलाच पाहिजे. परंतु तिकडं पाऊस काही नाही आहे, 100% नाही, 1000% माझी कालची वेळ बघा, काहीच पाऊस नाही तिकडं. अहो तिकडं म्हणजे, आणि पाऊस जरी पडला तरी तास 2 तास त्या फाटीला काहीच होणार नाही. असली फाटी बनवली आणि 1 नंबरची फाटी आहे. तर ती चर्चा आता समजेलच तुम्हाला. आता जी लाईव्ह लॉट जे आहेत त्या मैदानाचे 9 तारखेला निघणार आहेत, आदत आणि ओपनचे. आणि मग आता सुरुवात करूया. उद्याचं मैदान जे आहे ते कसं पार पडणार आहे आणि कोण असू शकतो बकासूरसोबत. आणि बकासूरसोबत मला शक्यता वाटते की 10 सरकार यांच्या दावणीतला नंदी असणार आहे. आणि तो म्हणजे आत्ता सध्या एक नवीन खरेदी झाली, देवा म्हणून हा नंदी आहे. ती बकासूरसोबत मी एक अंदाज सांगतोय, उद्या पळेल किंवा नाही पळेल हा भाग वेगळा आहे. बकासूर पळेल का नाही पळेल हे माहीत नाही आहे. परंतु मला अशी खात्री वाटते की उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा फेरा हा जो आहे तो म्हणजे पळेलच उद्या, असं मला वाटते. संध्याकाळीच लाईव्ह लॉटमध्ये ज्यावेळेस चिठ्ठी निघेल त्यावेळेस समजून जायचं की बकासूर पळणार आहे. परंतु मला वाटते जर पाळ तर ते 10 सरकार यांचा जो आता नवीन खरेदी झालेला आहे, एक मोठी खरेदी झालेली आहे, देवा याच्यासोबत पळताना दिसू शकतो. कारण की बकासूर असा एवढा एकमेव असा नंदी आहे तो सलग पळू शकतो, कितीही त्याला पळवला तरी. असा एकमेव नंदी आहे. कारण की बाकीसुद्धा नंदी पळतात, परंतु आता थोडंसं एक वेगळाच आहे नंदी हा. आणि उद्याच्या मैदानामध्ये चोराडेच्या हा आपल्याला नंदी जो आहे तो आपला बकासूर पळताना दिसू शकेल. सगळ्यांची उत्कंठा जी आहे ती कणाला लागलेला आहे, शिगेला लागलेला आहे. बाकी बकासूर पळणार म्हटल्यानंतर, कारण की खूप दिवस झाला, आता मला वाटतं 1 हप्ता झाला असेल की बकासूर जो आहे तो मैदानामध्ये आपल्याला दिसलेला नाही आहे. आणि लवकरच दिसेल, कारण की तो आपल्याला मला वाटतं कलेडोनच्याच मैदानामध्ये पळताना दिसला होता. आणि त्या कलेडोनच्याच मैदानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघितलं सेमीनंतर तो काय मी सेमीला थोडीशी पराभव झाला होता. त्याच्यामुळे तो 2च फेऱ्या पळाला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बघूया उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पळेल का नाही पळेल. संध्याकाळी लाईव्ह लॉटला समजेल. काय वाटतंय बकासूर दुसऱ्याच्या मैदानामध्ये तो 10 सरकार यांचा देवा मला वाटतं पळताना दिसू शकतो त्याच्यासोबत. किंवा दुसरा बी कोण असू शकतो आता बघूया. कारण की त्यात नियोजन जे आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे ते कळत नाही आहे. आणि सगळ्यांना उत्सुकता आता हे चोराडे मैदानाची लाईव्ह लॉट, कारण की तिथं कोणकोणते नंदी पाळणार आहेत. कारण की 10 तारखेच्या मैदानासाठी आधी सराव महत्त्वाचा असतो. कारण की काय नंदींचं कसं असतं, डायरेक्ट ते पळू शकत नाहीत, त्यांना आधी सराव लागतो. त्याच्यामुळे उद्याच्या मैदानामध्ये गाड्या जास्त नोंद होतील असं मला वाटतं मित्रांनो. बहुतेक 70 ते 80 गट पळतील, 100% पळतील. मला कॉन्फिडन्स आहे. बघूया काय होतं आहे.
पावसाच्या ह्याच्यावर आहे, समजेल काय.